सखू, बापूराव, मी जेव्हा सासरी निघाले ना, तेव्हा माझ्या आईने मला सांगितले होते, पती म्हणजे परमेश्वर. आणि मी ते अगदी पक्के लक्षात ठेवले होते. परंतु मी ज्यांस परमेश्वर मानले त्या स्वतःनी मात्र मला काय सांगितले ठाऊक आहे? पती म्हणजे सखा, सहचर. आणि आपल्या वागण्याने त्यांनी ते सिद्धही केले. आज तुम्हा दोघांचंही अगदी तेच सांगते आहे. परस्परांचे सखा सहचर आहात तुम्ही. हे नाते सर्वात सुंदर आणि सुखकारक असते. आयुष्यास पूर्णत्व देणारे असते. हे पूर्णत्व तुम्हा दोघांच्याही आयुष्यात भरून राहू. सासू सासरे, दीर जावा, नंदा, आप्त, स्नेही आणि मुले बाळे यांनी घर भरलेले राहो. आणि तुम्हा दोघांचीही पावले नेहमी प्रगतीच्याच दिशेने राहोत. निघालात आता? आज कुठे दौरा? पायाला नुसती भिंगरी लागलेली असते. नाही, सांगितलंय तो बग्ग्या जोडायला सांगितलंय. हो, बाहेर पडल्याशिवाय का कामे होतात? आज हिंगण्यास जातो आहोत. अण्णासाहेब कर्वेंच्या अनाथ बालक आश्रमास भेट द्यावयास. त्यांचे आणि आमचे कार्य परस्पर पूरकच आहे. त्यांनी रमाबाईंना भेटण्यासाठी एकदा दोनदा निरोपही पाठवला होता. हो का? नाही, करा. अनाथ बालकांसाठी कामे करा, विधवांसाठी कामे करा, अजून कुणाकुणासाठी काय काय कामे करायची असेल ना, ती सगळी कामे करा. काय गो, नाही तुम्ही असा दारोदार भटकता? मग घरची कामे कोणी करायची? रमेचे काय? आम्ही आहोत इथे राबायला. अगो, घरच्या बाईचे मुख्य काम म्हणजे स्वयंपाक. काय येतो का तुला स्वयंपाक करता? आमटी, भाजी, पुरणपोळी येते का करता? सुभद्राबाईंनी, अहो तू गप गो माई. नाही करू देत. बाहेरच्यांचे करा, पण आधी घरच्यांचे नको करावयास. काय सांग, येतो माझ्यासारखा स्वयंपाक येतो करता तुला? नाही. छान, बघितलेस कशी दात काढत सांगते मला नाही ते. रमे, तुझ्या मैत्रिणीला सांग की बाहेरच्यांचा उद्धार करण्याआधी ना घरच्यांच्या भुकेचा उद्धार कर म्हणाव. सुभद्रा काकू, अतिशय सुंदर स्वयंपाक करता येतो होतीस. अगो बाई, खरे की काय? हो. अगो, मग आत्ता तर ही नाही म्हणाली. अहो, तुम्ही विचारले तुमच्यासारखा स्वयंपाक करता येतो का? आता तुमच्या हाताची चव माझ्या हाती कशी येईल म्हणून नाही म्हटले. पण माझ्या हाताची चव जरूर देईन हो तुम्हाला. तेव्हा शिकवा मला कमी जास्त, कारण तुम्ही खरेच सुगरण आहात. बरे, येतो. हो, येतो माई. तू कशाला दात काढतेस? बरे, चुकले माझे. नको होते असे बोलायला मी. बाई, सगळी कामे काय ते आम्हीच करायची. एकालाही कामे करायला नकोत.
ही गंगू दुसरी गोगल गाय हो आपल्या घरातली. काय गो अगो तुझ्या सासऱ्यांचा ठणाणा ऐकायला येत नाही का? देवघरातून चाललाय तो. नैवेद्य पाठवा नैवेद्य पाठवा. अगो दे आता लवकर. अगो 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 हिच्याकडे कुठली देतेस? अजून तरी आपल्याकडे सवाष्ण बायकांनीच नैवेद्य करण्याची पद्धत आहे हो. नाही हल्ली आपल्या घरामध्ये सवाष्णी कमी आणि बोडक्यांचीच संख्या जास्त झालीये. झाले टिपे गाळायला सुरुवात तुझी. अगो आता आहेस बोडकी तर बोडके म्हणले तर वाईट कशाला वाटायला पाहिजे? आधी येते तो ठाणा बंद करून. बाई देवाला भूक लागली की यांना त्यांनाच काय ते माहिती. नैवेद्य आणा. आले. एवढे रागाने बघायची काहीही गरज नाहीये. झाला थोडा उशीर. नैवेद्य आणावयास म्हणून किती आरडाओरडा करायचा? अहो पार स्वयंपाकघरापर्यंत आवाज पोचला अगदी. आणि उद्धार कुणाचा? येऊन जाऊन काय तो आमचाच. मीच काय ती हक्काची. पाहिजे तेव्हा जवळ करा पाहिजे तेव्हा लाथा मारा. पण आम्हाला लाथाडून तीरचे धुंडाळीत फिरत होतात तेव्हा पाळली होतीत का नैवेद्याची वेळ? आता आता इथे देवाकडे बघित ब्रह्मानंदी टाळी लावत टिप्या गाळत असता. आम्ही गेली 15 वर्षे अश्रूंचे पाठ वाहवत वाट बघत होतो. त्याचे नाही ना कधी काही वाटले जीवास. सारा जन्म एकटीनेच काढला मी. नुसत्या खस्ता खाल्ल्या लोकांच्या दारात. पण तरी देखील मान टिकवला. पण तुम्ही चिमूटभर देखील मान दिला नाहीत मला कधी. पण तेवढा पाझर हवा ना माणसात. तो तर कधी नव्हताच आमच्यासाठी. आता देवदेव करून काय उपयोग? या नैवेद्य दाखवा काय तो एकदाचा. याने नाही पण एका अक्षराने म्हणालात ना की सुभद्रे चुकलेच गो माझे. तर मग बघा किती पुण्य पडेल तुमच्या पदरात ते. घ्या. चांदणी रात्र होती. गार वाऱ्याच्या झुळका यायला लागल्या तशी गोपिकाबाईंना लागली झोप. बैलगाड्या आपल्या संथपणे चालल्या होत्या. 2-2.5 वर्षाचा माधव आणि आणखी 1-2 मुले गोपिकाबाईंजवळच निजली होती बैलगाडीत. पण रस्त्यात खाचखळगे असायचे. अशाच एका ठिकाणी बैलगाडीला थोडासा हिसका बसला. गोधडीत गुंडाळून निजवलेले माधवाचे मुठपुळे पडले खाली. काय सांगते काय? पण ना गोपिकाबाईंना पत्ता लागला ना गाडीवानाला. बैलगाड्या आपल्या गेल्या निघून पुढे आणि माधवाचे मुटकुळे तसेच रस्त्यावर अंधारात.
पण त्याचे नशीब बलवत्तर हो. साऱ्या मंडळींना बैलगाडीतून रवाना करून आमचे हे येत होते मागून घोड्यावरून. हे म्हणजे कोण? अगो, हे म्हणजे आपले विठू काका, म्हणजे तुम्हा साऱ्यांचे विठू आजोबा, समजले? हो. तेव्हा यांच्या टापा ऐकल्यावर माधव मोठ्याने म्हणाला, मी येथे आहे. तशी ते ताबडतोब थांबले. पाहतात तो काय, माधव पडलेला. त्यांनी ताबडतोब त्यास उचलून घेतले आणि दौडत बैलगाडीपाशी पोचले आणि विचारले, मुले आहेत ना व्यवस्थित? गोपिकाबाईंनी हो म्हणत चाचपले. तो काय माधव नाही. त्यांचे धापेच जण आणले. परंतु यांच्या खांद्यावर त्यास पाहिले आणि जीवात जीव आला हो माऊलीच्या. असा आमच्या यांनी माधवाचा जीव वाचविला. बापरे, बैलगाडीतून पडले म्हणजे भीतीच वाटते ना. आणि आजी, विठू आजोबा घोड्यावर पण बसायचे. तुमचे विठू आजोबा तरुण असताना काय काय पराक्रम करायचे ते सांगेल हो आजी तुम्हास. काय सुभद्रा वहिनी, सांगाल ना? आजी 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 सांगशील ना विठू आजोबांच्या गोष्टी आम्हाला? सांग ना आजी, सांग ना. अरे 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 हो 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 सांगेन, सगळे सांगेन. अगदी दगडी रूळ ओढण्यापासून तीर्थयात्रेला जाईपर्यंत आणि यात्रेहून परत येऊन वरच्या यात्रेला जाईपर्यंत सगळे सांगेन हो. अरे देवा, धाकल्या मालकांची ही गोष्ट ऐकता ऐकता ज्या कामाकरता आलो होतो ना तेच काम विसरलो. रमाबाई साहेब, काशीबाई साहेब, आनंदीबाई साहेब आणि 3-4 बायका भेटायला आल्यात तुम्हाला. आले. अरे मग तू इथे कसा उभा? जा, भेटायला आलेत म्हणे. आधी जा, चहा पाणी फराळाचे विचार आणि येऊन सांग आम्हाला हुकूम. आम्ही आहोतच इथे राबायला. गेलो आणि आलोच सांगायला. काशीबाई, अहो काय झाले? बोला ना, संकोच करू नका. आज मी दादासाहेब भांडारकरांचा एक विशेष निरोप घेऊन आले आहे. वहिनीबाई, पुन्हा एकदा विचार करा. अहो, भारत महिला परिषद भरविण्याची सूचना प्रेसिडेन्सी सोशल रिफॉर्म असोसिएशनच्या कौन्सिल समोर मांडली जाऊन मंजूरही झाली आहे. आणि वहिनी साहेब, अध्यक्षपदासाठी एकमुखाने तुमचेच नाव घेतले गेले आहे. साऱ्यांचा मोठा आग्रह तर आहेच, परंतु खरोखरच या पदासाठी आपल्या इतकी लायक व्यक्ती दुसरी कोणीही नाही. काशीबाई, आनंदीबाई, आपणा सर्वांच्या स्नेहामुळे आणि आपण व्यक्त केलेल्या आदरामुळे अगदी भारावून गेले आहे मी. परंतु मला क्षमा करा. हे अध्यक्षपद स्वीकारणे नाही जमायचे माझ्याच्याने. स्वतः गेल्यानंतर मी कामात बुडवून घेतले. आता सतत काम चालू असते, तोच आधार आहे माझा. त्याच्याकडे मी कधीही पाठ फिरवणार नाही. परंतु इतक्या मोठ्या जाहीर परिषदेत अध्यक्षपदाचे भाषण करणे, तितके बळ नाहीये माझ्या अंगी. माझे दुःख कायम ओलेच राहणार. परंतु त्यामुळे तेथे अनवस्था प्रसंग ओढवून त्याचे जाहीर प्रदर्शन होण्याची वेळ नको यावयास. तुम्ही दोघे माझ्या जिवलग आहात म्हणून माझ्या मनीचे बोलले. ते तुमच्या जवळच ठेवा. परंतु काशीबाई, कार्यक्रमाच्या संयोजकांना मात्र माझा विनम्र नकार कळवा.
पांडू काका, पांडू काका, जी आपल्या बागेची नीट निगराणी नाही का हो? नाही जी, रोपांवर अगदी जीवापाड जीव आहे बघा माझा. प्रत्येकाची काळजी घेतोय. बघा की कशी अगदी टवटवीत दिसत आहेत समधी. मग याच गुलाबाला फूल का येत नाहीये? रमावहिनी साहेब, लय दिस झाले हो, याला फुलच आलं नाही. काय करू मी? अगदी जीवापाड जपतोय. धाकल्या मालकांनी दिलेलं रोप आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष कसं करीन मी? काय कोणास ठाऊक, माझ्याकडूनच नकळत काही चूक तर होत नाहीये ना? स्वतः माझ्यावर रागावले तर नसते?